राज्यात महायुती सरकार सक्षम आहे, त्यामुळे महायुतीतून आउटगोईंग कोठेही होत नाही. ज्याला त्याला निवडणूक लढवायची आहे, त्यामुळे प्रत्येकजण संधी शोधत असतो, परंतु महायुतीमधून आउटगोईंग होत नाही. आज महायुतीला 180हून अधिक आमदारांचा पाठिंबा आहे. विद्यमान आमदारांच्या मदतीने येणाऱ्या निवडणुकीत याहीपेक्षा जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न केला जातोय. महायुतीमधील जागा वाटप लवकरच होईल. ज्येष्ठ नेते ते जाहीर करतील, असे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे उपस्थित होते. तटकरे म्हणाले, लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद होणार नाहीत. ही योजना फसवी असल्यानं पैसे बंद होणार असा अपप्रचार विरोधकांकडून होतोय. तो चुकीचा. शासनानं काढलेल्या परिपत्रकात इतर विभागांचा निधी वळवण्यात आल्याचा उल्लेख केला नाही, परंतु JR मध्ये लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी चालवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला यश मिळतंय, त्याचा विरोधकांना त्रास होतोय. महायुतीचं सरकार हे शेतकरी, कष्टकरी, महिलांसाठी सक्षम आहे. जिथे महिलांवर अन्याय होईल तिथे राज्याचा गृह विभाग सक्षम कारवाई करत आहे. यासाठी केंद्रानेही कायद्यातील जुनी कलमे बदलली आहेत. शक्ती कायद्याचाही वापर करण्यात येतोय. 25% त्रुटी दुरुस्ती करून शक्ती कायदा प्रभावीपणे अंमलात आणला जाणार असल्याचं मंत्री तटकरे यांनी सांगितलंय. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या द क्राईम एक्सप्रेस न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. लाईक, कमेंट आणि शेअर करा.